ठाकरेंच्या नेत्यांच्या दौऱ्यावेळी ठाण्यामध्ये जोरदार राडा झालेला आहे। ठाण्यामध्ये ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आलेले आहेत। संजय राऊत आणि विनायक राऊतांसह ठाकरेंच्या नेत्यांच्या सभा होत आहेत। आनंद आश्रम परिसरामध्ये दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आलेले आहेत। ठाकरेंच्या नेत्यांच्या सभेआधी दोन्ही शिवसेनेचे नेते समोरासमोर आलेले आहेत। ही दृश्य आपण बघतोय, ठाण्यामधली दृश्य आहेत। ठाण्यामध्ये सध्या ठाकरेंची शिवसेना आज सभा घेते आणि त्याच ठिकाणी ठाकरेंचे शिवसैनिक तसेच शिंदेंचे शिवसैनिक आमने-सामने आलेले आहेत। आज आनंद आश्रमात सुद्धा नेत्यांना जाता आलं नाही। आनंद आश्रमात जाणारच नाही, कारण की तिकडे दिघे साहेब हयात असताना कधी स्वतःचं नाव नाही लावलं। या लोकांनी स्वतःचं नाव लावून भांडवल केलेलं आहे। आज आनंद आश्रमात सुद्धा नेत्यांना जाता आलं नाही। आनंद आश्रमात जाणारच नाही, कारण की तिकडे दिघे साहेब हयात असताना कधी स्वतःचं नाव नाही लावलं। या लोकांनी स्वतःचं नाव लावून भांडवल केलेलं आहे। आज ही अशा प्रकारचं हे करण्याचं काही कारण दिसत नाही आहे, कारण नसावं। कारण इथे शिवसेना ही 1966 पासून आहे आणि शिवसेना प्रमुखांनी ज्या पद्धतीनं हे केलं, आज यांची मानसिकता त्याच्यात दिसून येते आणि ते प्रदर्शन बरोबर नाही आहे। घोषणा वगैरे यापेक्षा तुम्ही तुमचा कार्यक्रम लोकांसाठीचा घेऊन या। तुम्ही ठाणे शहरामध्ये काय करणार, काय केलंय हे लोकांसमोर आहे। पुढं काय होईल हेही लोकांना माहिती आहे आणि आमचा कार्यक्रम घेऊन आम्ही पुढे जातोय। तर आपण ही दृश्य बघतोय, ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून आनंद दिघे यांच्या स्मारकाला आधी अभिवादन करण्यात आलं, दुग्धाभिषेक करण्यात आला, पुष्पहार अर्पण करण्यात आलेलं होतं। त्याच दरम्यानची ही दृश्य आहेत ज्यावेळेला संजय राऊत आणि इतर सगळे नेते उपस्थित होते।